तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गडचिरोलीसह तमाम महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राजपथ अकॅडमी तर्फे मी शशिकांत मडावी नमस्कार करतो। आणि आपण नवी म्हणजे संख्या पद्धतीचा जो प्रकार आहे तो अंकगणिताचा संख्या पद्धती प्रकार आपण बघत आहोत। त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं काय, नंबर 1 संख्या मोजणे बघितलं होतं। काय बघितलं होतं? संख्या मोजणे। ठीक आहे, आता संख्या सगळ्यांना मोजता येतात। जर मी नैसर्गिक संख्या म्हणलं, नैसर्गिक संख्या जर मोजा म्हणालो मी, किंवा याच पद्धतीनं एकूण संख्या जरी मोजा म्हणलो, एकूण संख्या मोजा, मोजता येतील सगळ्यांना। कशा मोजा? शेवटची संख्या वजा पहिली संख्या प्लस हे केल्यावरती 1। हे करायचं आहे। बाकी मग जे उत्तर येईल त्याला भागीला का करायचं आहे? 2 करायचा आहे। आणि मग 2 आल्यावर इकडे सम आणि इकडे का निघतील? विषम निघतील, विषम निघतील। पण एक नोंद लक्षात ठेवायची आहे। कोणती नोंद लक्षात ठेवायची आहे? वर्त जर समसंख्या असतील, समसंख्यांच्या दरम्यान असतील तर बाकी इकडे द्या, बाकी इकडे द्या। आणि विषम संख्याच्या दरम्यान असतील, विषम संख्याच्या दरम्यानच्या असतील दोन्ही समजा, तर बाकी इकडे द्या। लक्षात आला? म्हणजे हे असं, हे असं, या गोष्टी आपण काल शिकलेल्या होत्या। याची आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे। हा पाठ सगळ्यांना योग्य पद्धतीने समजलं असेल असं मी गृहीत धरतो। चला पुढे जाऊया। आज आपण करणार आहोत संख्यांची बेरीज। काय करणार आहोत आपण? संख्यांची बेरीज। रेग्युलरली तुम्ही जसे बोलता तसे बोलू शकता, नाही समजलं तरी तुम्ही विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही। फक्त माझ्याकडे बघा, काही करायची काम आवश्यक नाही। आता आपण काय काल शिकलो होतो? संख्या मोजणे हे शिकलो होतो की नाही? संख्या मोजताना कोणत्या कोणत्या संख्या मोजल्या होत्या आपण? समसंख्या, विषम संख्या, नैसर्गिक संख्या, एकूण संख्या, हा सगळा आपला एकमेव बघितलं। आता आपण काय करणार आहोत? संख्यांची बेरीज करा, म्हणजे तशाच पद्धतीने संख्यांची बेरीज करणार आहोत। मग पहिले मला कोणत्या संख्याची बेरीज करता आली पाहिजे? नैसर्गिक संख्यांची बेरीज। आता जर मी नैसर्गिक संख्याची बेरीज जर करत असेल तर एक मिनिट लक्षात द्या, मला नैसर्गिक संख्या माहिती पाहिजे का नाही? मग नैसर्गिक संख्या म्हणजे काय? 2 गोष्टी, एक गोष्ट लक्षात ठेवा। नैसर्गिक संख्या म्हणजे काय? नाही, ज्या संख्येची सुरुवात 1 पासून होते त्या संख्यांना काय म्हणतात? नैसर्गिक संख्या म्हणते। क्लिअर? आता 2 गोष्टी लक्षात ठेवा याच्यामध्ये। एक हे परवलीचे शब्द, एक काय? क्रमवार, किंवा यालाच म्हणतात क्रमागत। मग क्रमवार किंवा क्रमागत म्हणजे काय? तर नेहमी लक्षात ठेवा, ज्याची सुरुवात आरंभ बिंदू पासून किंवा 1 पासून होते। काय? सुरुवात काय? आरंभ बिंदू पासून, किंवा गणितीय भाषेमध्ये ज्याची 1 पासून सुरुवात। आणि अक्रमागत संख्या म्हणजे काय? 1 पासून दुसरी गोष्ट येईल आपल्याला, अक्रमागत संख्या। मग अक्रमागत संख्या म्हणजे काय? तर अक्रमागत संख्या म्हणजे ज्याची सुरुवात मधात कुठूनही होते। काय होते? सुरुवात कशी होते? मधात कुठूनही जे सुरुवात होते ते काय झाले?
अक्रमागत. दोन गोष्टी क्लिअर झाल्या. मग आता सोड म्हणजे उदाहरणार्थ तसं जर झाला तर 11 असून तिकडे 15 पर्यंतच्या संख्या म्हणजे या का झाल्या अक्रमागत. ज्या सुरुवात 1 2 3 या का झाल्या क्रमागत. एवढं क्लिअर आहे, विसरणार का? मग आता मला नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे. मग पहिल्यांदा कोणती संख्या बघून? क्रमागत नैसर्गिक संख्येची बेरीज. का बघू आपण इथं? क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता क्रमागत नैसर्गिक संख्या तुम्हाला माहित आहे. क्रमागत काय आहेत? क्रमागत आता उदाहरण तुम्ही म्हणतो बघा. उदाहरणार्थ म्हणतो हे प्रश्न 2 ते 3 पद्धतीने, तिन्ही पद्धती मी लिहून घेतो. पहिल्यांदा पहिला प्रश्न कसा विचारते? 1 + 2 + 3 नाही 1 + 2 + 3 + 4 + 5 बरोबर किती? सध्या आपण हलक्यात घेऊ. मग यालाच कसं विचारते? 1 + 2 + 5 बरोबर किती असंही विचारते. किंवा तिसरी 1 ते 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे प्रश्न साधारणतः विचारत असतात. आता लक्षात घ्या, सोडवायचा कसा? कोणी काही करू नका, फक्त बघा. कॉन्सेप्ट इज पॉवर आणि कॉन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे म्हणून लक्ष द्या इकडे. आता हे सोडवायची कशी? का म्हणाली? आता इथे मी तुम्हाला सांगितलं होतं संख्या मोजणे अतिशय गरजेचं आहे. आपण याची पहिल्यांदा बेसिक पद्धती पाहू. का पाहू आपण याची? बेसिक पद्धती. आता बेसिक पद्धती काय आहे बघा. बेसिक पद्धती, तर बेसिक पद्धती काय आहे याची? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिला 2 गुणिला एकूण संख्या. या पद्धतीने मला हे सोडवायचं आहे. आता सगळ्यांना हे माहिती आहे का? या संख्येमध्ये, अशा दिलेल्या संख्यामध्ये सगळ्यांना मला असं वाटतं पहिली संख्या आणि शेवटची संख्या ओळखण्यास अडचण जाईल का? पहिली संख्या ओळखता येईल सगळ्यांना. मग याच्यात पहिली संख्या काय आहे? पहिली संख्या 1 आहे. मग शेवटची संख्या काय आहे? शेवटची संख्या 5 आहे. याची बेरीज भागिला 2 गुणिला एकूण संख्या गुणिला. आता एकूण संख्या मला शोधायच्या आहे का नाही? मग एकूण संख्या कशा शोधायच्या? तर सांगतो बघा. हे कसा पहिली संख्या शोधायचं विसरल्या? पहिली संख्या कशा शोधायच्या? परत एकदा करा ते. कसा? शेवटची संख्या वजा 1 बरोबर कितीला? 5 गुणिले गेला 4 अधिक 1 बरोबर किती झाल्या? 5. म्हणजे एकूण संख्या किती आल्या आपल्या इथे? तर एकूण संख्या किती आल्या? 5 आल्या. एवढं क्लिअर आहे. आता आपण सोडवू शकतो. काय? 5 अधिक 1 6 भागिला 2 गुणिला 5. करूया. 2 त्रिक 6 5 त्रिक 15. म्हणजे हे बेरीज किती आली याची? 15 आली. बघा येते का? आता 5 आणि 4 9 10 11 12 13 14 15 किती आली? 15 आली का? बरोबर. म्हणजे आपल्याला या सूत्रानं क्रमागत संख्यांची बेरीज काढताच येते. काय करायचं? काय नाही. मला काय करायचं? पहिल्यांदा हे लक्षात ठेवा. क्रमागत नैसर्गिक संख्यामध्ये पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज करून त्याला भागीला 2 करायचा आहे आणि त्याला एकूण संख्या काढायच्या आहेत. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? सगळ्यांना लक्षात आलं? का करायचा? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 गुणिला एकूण संख्या. बरोबर आहे. पण हे गणित मला अशा पद्धतीने सोडवता येते का? बघा. तुम्हाला पहिली आणि शेवटची संख्या हीच आता म्हणजे ऍडव्हान्स पद्धतीने. कशी? ऍडव्हान्स बेसिक मेथड झाली. आता कसं सोडवू शकतो मी याला?
शेवटची संख्या सगळ्याला ओळखता येते का? कुणाला असं आहे का? शेवटची संख्या कोणती दिसत्यावर? हे म्हणजे काय इथं शेवटची संख्या मिळाली. गुणीला याच्या पुढे कोणती संख्या असू शकल? 6 असू शकल. शेवटची संख्या गुणीला त्या पुढील संख्या आणि भागीला 2. बरोबर. आता लक्षात घ्या शेवटची संख्या कोणती आहे? 5. क्लिअर आहे सगळ्यांना? मग शेवटची संख्या मी 5 घेतली. याच्या पुढे किती येईल? 6 भागीला 2 घेतलं. बरोबर. इथून याला भाग द्या. 2 त्रिक 5 त्रिक आलं का उत्तर तुमचं? समजलं का सगळ्यांना? समजलं का? म्हणजे काय इथं बेसिक पद्धती ही आहे. आपण या पद्धतीने सोडवूया. म्हणजे काय दुसरा मी आता विचारतो बघा का नैसर्गिक क्रमवागत नैसर्गिक संख्याची बेरीज करतो ना आपण. मग मी उदाहरण घेतो. उदाहरण दुसरा काय आहे तर 1 ते 21 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती झालं? एक तर का करीन मी सगळ्यात पहिल्यांदा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणीला भागीला 2 गुणीला इथं काय एकूण संख्या. का करीन मी इथं एकूण संख्या काढीन ना. एक तर या पद्धतीने सोडतील मी. काही अडचण नाही कोणाला? बरोबर आहे. 1 ते 21 पर्यंत संख्या किती असतील? 21 मधून 1 गेला 20 अधिक 1 21 असतील संख्या. म्हणजे इथे काही एकूण संख्यामध्ये मला 21 टाकायला लागेल. एक तर या पद्धतीने मला सोडवावं लागेल. किंवा लक्षात घ्या का करीन मी माझ्याकडे ही पहिली पद्धत झाली. दुसरी पद्धत काय आहे माझ्याकडे? शेवटची संख्या किती आहे रे? 21. याच्या पुढे किती संख्या येते? 22 भागीला 2. बरोबर. आता भाग देतो का? बे 1 म्हणजे 11 दुने 22 आला. आता येतं 11 1 11 हातचा 11 दुने 22 ना हा 1 जमत आहे का? म्हणजे 1 ते 21 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज किती यायला पाहिजे? 221 यायला पाहिजे. सगळ्यांना समजलं का? डन. क्रमवार संख्या समजल्या. क्रमवार संख्यांची बेरीज समजली. ठीक आहे. हा चला बघा का आला का नाही आपलं काय फर्स्ट मग काय रे लास्ट अपॉन 2 इंटू टोटल. हे काय आता तुम्हाला समजलं बरोबर आहे. म्हणजे मी का करीन पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 गुणीला एकूण संख्या हे करणार होतो. पण आता हे करण्याची आवश्यकता आहे का मला? त्याचं जे उत्तर येईल ते तुम्ही काढून बघा. ठीक आहे. आता का करतो बघा मी मला बिलकुल सोप्या पद्धतीने शेवटची संख्या शोधता येते का तुम्हाला? किती आहे? शेवटची संख्या 50 आहे. गुरुजी याच्या पुढची संख्या कोणती आहे? जी याच्या पुढची संख्या आहे 51. याच्या भागीला 2. काय विषय राहिला का आता? बे 25 50. 25 आणि 51चा गुणाकार करता येते आपल्याला. 2 अंकी संख्येचा गुणाकार शिकवलो काय तुम्हाला? 2 अंकी संख्येचा गुणाकार कसा करायचा आहे तो? 51 गुणीला 25 काय 5 1 मग काय 5 5 25 5 5 बे 1 किती झाला? 5 आणि 2 7 2. हे का करीन येतं की बरोबर. मग का आला 5 गुणे 10 आणि 2 किती आले? हे याचं उत्तर. किंवा तुम्ही सरळही करू शकले असते. किंवा 25 1 25 5 5 2 25 किती 25 5 125 उरले 2 100
27 1275. आलं का उत्तर? आलं का? करता येईल. डन सगळ्यांचं. याचा कसा केलं असतं मी? याचा रचकन शेवटची संख्या शोधा. किती? याच्या पुढची संख्या किती? भागीला बेचो 8 एक उरला. 2 पंचे 10 बरोबर 45 गुणिला 91 येतं केलं असतं. 2 अंकी संख्येचा गुणाकार मला येते का? येते. गुणिला 91. 5 1 5 9 5 4 1 करा. 5 आणि 4 9 हे किती आले? 4. हे येतं घ्या. 9 चोक 36 न 4. याचं उत्तर किती आहे? 40 95. आलं का? बरोबर. हे करता येईल का गुरुजी? नक्कीच करता येईल. का करीन? शेवटची संख्या रचकन शोधा. रचकन शोधलो गुरुजी. त्याच्या पुढची संख्या किती येते गुरुजी? 101 येते गुरुजी. याच्या भागीला किती गुरुजी? 2. येईल का गुरुजी याचा? बे 50. 3 अंकी संख्येचा गुणाकार मला येते. बरोबर आहे. पण ते करत बसीन का? इथं 3 अंकी संख्येचा गुणाकार करा आणि हे उत्तर कोण काढणार? तुम्ही काढणार. म्हणजेच काय? मला हे जर सोडवायचं का करायला लागल? शेवटची संख्या बघा. शेवटची संख्या गुणिला त्या पुढील संख्या, त्या पुढील संख्या आणि भागीला 2 एवढं जर केले तर तुम्हाला काय येईल? नैसर्गिक संख्यांची बेरीज येईल. काय येईल? क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज तुम्हाला करता येईल. सोबत 2 अंकी संख्येचा 3 अंकी संख्येचा गुणाकार तुमच्या सोबतीला जर असला, पटकन करण्याची ट्रिक असली, फिर सोने पे सुहागा. डन.